त्या पर्पल आणि इंडो वेस्टर्न थीमला लक्षात ठेवून माझ्या बायकोने सिलेक्ट केलं होतं एक ड्रेस. तसं यावेळेला मी नव्हते येणार, पण मी आयत्या वेळेस केलं. इंडो वेस्टर्न थीम होती, त्यामुळे साडी आणि त्याच्याबरोबर एक ट्विस्ट म्हणून ड्रेपिंग वेगळं असलं की मी तिला पहिला फोन करते, स्वरात असं झालं, मी आता काय करू. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण अगदी मजेत. आणि थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे. तर मी आणि मयुरी जिचा आता मेकअप होतोय, तर आम्ही चाललोय स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 साठी. आणि त्याच्यासाठी आम्ही रेडी होतोय. तर आम्ही काय काय कसे कसे रेडी होतोय हे तुम्ही या ब्लॉगमध्ये बघाच. पण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. तर मी आधी लावून घेतलेलं आहे आपलं मॉइश्चरायझर आणि आता प्रायमर लावणार आहे. तर मयुरीचा मेकअप सुरू झालेला आहे. आम्हाला 2 वाजता निघायचं आहे आणि ऑलरेडी 1:15 वाजला आहे. त्यामुळे आणि काल माझं प्री शूट होतं डान्सचं, त्यामुळे मी थोडी थकली आहे आणि तुम्हाला दिसत असेल थोडं ब्लोटिंग आहे. पण आणि माझा उत्साह पण फार कमी असल्यामुळे मी फार घाई करत नाहीये. पण आता थोड्या वेळातच मला घाई करायला लागणार आहे. एवढी जाड होती. हां, 2000ची साडी म्हटलं ताईने एवढं दिसली, मी काय मागतली. हो, आता मी तुम्हाला गंमत दाखवणार आहे. हा बेल्ट मी घेतलाय तिरुमालाला जाऊन. तिरुमाला कुठे आहे हे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. अंधेरी वेस्टला आहे. 200 रुपयाला मला मस्त मिळालेला आहे बेल्ट. आणि ही साडी मी म्हणजे कापड घेऊन ती तयार केली आहे. याचं कापड मला 125 रुपये मीटरच्या प्रमाणे पडलं आणि मला 5.5 मीटरला टोटल लागले 688 रुपये प्रिसाइसली. त्यामुळे 688 रुपयामध्ये मला कापड मिळालं. आणि ही लेस मी 400 रुपयामध्ये, पूर्ण साडीची लेस 400 रुपयामध्ये मिळाली आणि ते स्टिच करायचे मला 300 रुपये लागले. त्यामुळे 688 आणि 700 असं टोटल करा तुम्ही तुमचीच, म्हणजे साधारण 1400-1500 मध्ये मला हा पूर्ण लुक, फक्त म्हणजे कपड्यांचा लुक माझा झालेला आहे. त्यालाही मी कोलॅबरेट करणार होते, पण मला पाहिजे तसं कोलॅबरेशन किंवा पाहिजे तसा आउटफिट नाही मिळाला. त्यामुळे मी यावेळेस ठरवलं की स्वतःच स्वतः करायचं. आणि मयुरीने काय केलंय? मयुरी, तू कुठून साडी कशी मॅनेज केली? मी माझ्या ताईची साडी घेतलेली आहे, धनश्री ताईची. आणि ती आम्ही आता नेसणार आहोत. तिचा ब्लाऊज आहे, सगळं दागिने मी माझे घालणार आहे. आणि काय बरं, कशी आहे साडी? साडी छान आहे. आपलं हे पैठणी आहे. पैठणी आहे ना? हां, मोर आहे त्याच्यावरती छान. वा वा वा, पैठणी म्हणजे प्रॉपर ट्रेडिशनल होणार आहे. हो हो. आणि तिला आपण कसा मेकअप करतो तुम्ही पण आम्हाला सांगा ना मधून मधून थोडंसं. एक मिनिट. हां, काय साडी आपली ट्रेडिशनल आहे ना, थोडंसं ट्रेडिशनल लुक देण्याचा प्रयत्न करते. थोडं गोल्डन, थोडं तुझ्या साडीचा कलर आणि थोडं एलिगंट आपण करणार आहोत. ओके. आणि हेअर करेक्टर केले. हेअर आपण ओपन ठेवणार आहोत तिच्या फेस प्रमाणे. नाहीतर मग तिचं कसं होईल ना, साडी छान आणि फेस छोटा नको दिसायला, म्हणून बॅलन्स व्हायला आपण हेअर ओपन ठेवणार आहोत. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि तुम्ही जर सिरियल बघत असाल ठरलं तर मग, तर विमलचं कॅरेक्टर म्हणजे सतत एका साच्यामधलंच असतं. तिला काही वेगळी ज्वेलरी नसते किंवा काही. सेम आपलं वेणी एक छान बांधायची. आणि दागिने पण तेच आहे, म्हणजे 1.5 वर्ष झाले तेच दागिने, काही त्याच्यामध्ये चेंज नाही की छोटे झुमके दिलेत किंवा काही नाही. त्यामुळे आता तुम्ही मयुरीचा एक वेगळा लुक बघणार आहात. रेडी व्हायला सुरुवात करते, पण मिलीचं चाललंय की तिला पर्कर खायचं आहे. कॅमेरा ऑन केल्यानंतर लगेच पळून गेली. पण एनिवेज आधी मी कॉस्ट्युम घालून घेते आणि मग मी मेकअपला सुरुवात करते, कारण की आता खूपच थोडा वेळ राहिला आणि मयुरीचा मेकअप आणि हेअर ऑलमोस्ट रेडी आहे. छान दिसतेस. थँक्यू. सध्या जाई आमची. आम्ही याचे सगळे रील्स टाकणारच आहोत इंस्टाग्रामवर, किंवा हा व्हिडिओ येईपर्यंत टाकलेले असतील. तर मी सगळ्यांबरोबर कोलॅबरेट करणार आहे. तर कुणाला त्यांच्याकडून मेकअप करून घ्यायचा असेल, हेअर करायचं असेल तर प्लीज त्यांच्या चॅनलला, त्यांच्या अकाउंटवर जाऊन तुम्ही DM करू शकता किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता.
सो मी आता सुरुवात करते कारण की खरंच आता वेळ नाही आहे. पाऊण तास आहे माझ्याकडे, होईल पण. सो मी साडी नेसून घेतली आहे. सॉरी मी ते तुम्हाला दाखवू शकले नाही कारण ते नाही दाखवू शकत मी, पण बेसिक साडी नेसली आहे मी आणि आता मी मेकअपला सुरुवात करते. सो लेन्सेस, खूप वर्षानंतर मी लेन्सेस लावते. सो टटडा अशी दिसतेय मी. छान दिसतेय ना, मस्त रेडी झाली आहे. आता आम्ही जाणार आहोत, प्रतीकला भेटणार आहोत. आधी तो कॅबने येतोय माझ्या घराच्या जवळ आणि मग मी इथून कॅब बुक करून आम्ही एकत्र जाणार आहोत इव्हेंटवर. मयुरी थोडीशी तयार व्हायची राहिली आहे, ती तयार होतीये, पण पटापट आम्ही रेडी झालोय आणि ऑलमोस्ट आता 1:15 झालेत. मी कॅब बुक केलेली आहे, तर त्या प्रतीकला भेटतो मी आणि मग गप्पा मारतो आणि मग तुम्हाला इव्हेंटवर घेऊन जातो. तर बघत राहा हा व्लॉग. अशी आमची दगदग चालू आहे लिफ्ट मध्ये. आम्ही वरून खाली येईपर्यंत ताईने चप्पल घातलेली आहे. आम्ही लग्नालाच चाललोय. तर आम्ही कॅब मध्ये बसलोय आणि आमच्या बरोबर कोण आहे? प्रतीक. हॅलो 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 हॅलो. तर आमच्या ओव्हरऑल थीम वरून कळतंय का तुम्हाला कोणता कलर आहे आमचा? तुम्हीच सांगा. नाही आपण सांगून टाकूया. पर्पल कलर आहे आणि मी असं पाची वेअर घातला, हिने पैठणी घातली आणि प्रतीक तू काय घातलंय? छान इंडो वेस्टर्न घेतलंय, छान डिझाईन केलेलं आहे. माझ्या येस, माझ्या फ्रेंडने छान डिझाईन केलेलं आहे. मला तिथे गेल्यावर तो अजून प्रॉपर दिसेल. आता मी जरा बेल्ट लावला असल्यामुळे तुम्हाला कदाचित दिसणार नाही, पण मी उभा राहिल्यावर छान अशी तुम्हाला. माझी फ्रेंड आहे धनश्री हरणे म्हणून आहे, तिने माझा हा ड्रेस डिझाईन केलेला आहे आणि तिने मला हा काल आणून दिला आणि आमची ट्रायल झाली काल. सो मी तुम्हाला जेव्हा तिथे आमच्या लोकेशनवर पोहोचेल तिथे तुम्हाला एकदा पुन्हा दाखवेन की हा कसा आहे. खाली इंडो वेस्टर्न तिने कसा छान डिझाईन केलेला आहे, हे ड्रेप वगैरे तुम्हाला तिथे पोहोचल्यावर मी नक्कीच दाखवतो, है ना? येस. आता आम्ही लोकेशनवर पोहोचतो आणि तिथे खूप कलाकार असणार आहेत. एकतर आपण लंच नाही केलेला, आम्ही लंच स्किप केलाय, त्यामुळे तिथे पण काही खायला मिळतंय का बघतो. पण असतं दरवेळेस प्रवाहाच्या इव्हेंट मध्ये एक असं स्नॅकचं पॅक देतात ज्याच्यामध्ये खूप बेसिक गोष्टी असतात पण चांगल्या असतात. डोका एकदा मी आणि प्रतीकनेच हळूच पटकन जाऊन काहीतरी खाल्लं होतं आणि एकदा प्राजक्ता ताईंनी आता दिवाळीच्या इव्हेंटला चकली आणि करंजी चोरून आणलेली कारण की ऑडिटोरियम मध्ये खायला अलाउड नाहीये. तर तिने आम्हाला सगळ्यांच्या हातात एक अशा दिल्या होत्या का कारण की आम्हाला बाहेर जायचं नव्हतं आणि आम्ही 2-3 तास इंटरव्ह्यू देत होतो. आता तिथेही यावेळेस इव्हेंटला अशी गंमत आहे की सीट्स अलॉटेड नाहीयेत, त्यामुळे आम्हाला जागा धरून पकडायची आहे आणि आम्ही रुमाल पण नाही आणलेले. अरे प्रतीकची जागा फिक्स. माझी जागा फिक्स आहे कारण मी रुमाल आणलाय. तर रुमाल टाकणार आहे तू सीट. अवॉर्ड मिळेल का माहित नाही, तर जोक हा होता की अवॉर्ड मिळेल की नाही माहित नाही, पण जागा नक्की मिळेल. अरे पुढे बसणार आम्ही, ठरलं तर मग ते सगळे कलाकार. तर आता जातो लोकेशनवर आम्ही आणि दाखवतो. तिथे भरपूर तुमचे आवडते कलाकार पण असणार आहे, तर मग त्यांच्याबरोबर शूट करता आलं तर बघू. आणि एक तर ठरलं तर मगच्या सगळ्या कलाकारांबरोबर पण आपण काहीतरी शूट करूया. येस ओके. एक मिनिट, तुम्हाला आता वाटत असेल की हा व्लॉग मध्येच कुठून असा सुरू झाला, तर ऍक्च्युली मी बाकीचं काही शूट नाही करू शकले कारण की त्या दिवशी खूप घाई होती, खूप गर्दी होती आणि मला अलाउडही नव्हतं. पण मी आमच्याच सिरियल मधल्या काही कलाकारांच्या रिॲक्शन्स घेतल्या, त्यांनी काय घातलं होतं हे त्यांनी मला सांगितलं, तर त्यासाठी तुम्ही पूर्ण व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण आता बोलणार आहोत केतकी बरोबर, म्हणजेच ठरलं तर मग मधली साक्षी. हॅलो. तू काय घातलंय
आलेलंस प्रवाह परिवार पुरस्कारला आणि तो लुक काय होता त्याच्याबद्दल आम्हाला सांग ना थोडं. ओके, सो आमचा कलर बेसिकली होता पर्पल, जो तुम्हाला कळलाच असेल. सो मी K2 फॅशन क्लॉसेटची एक पर्पल कलरची साडी घेतली होती आणि त्याचं स्टायलिंग केलं होतं केतकी शहा मुक्कीरवारीने. ओके. सो तो ब्रँडही तिचाच आहे आणि ती साडी ऑर्गॅन्झामधली होती आणि त्याच्यावरती हँड प्रिंटेड अशी फुलं होती. सो एक सिम्पल साडी, फक्त तो ट्विस्ट केला होता मी. जे ड्रेपिंग होतं ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं होतं, कारण तो मी टाकणारच आहे. ओके ओके. तर आणि त्याच्या मागचा काही थॉट वगैरे होता का किंवा इंडो वेस्टर्न थीम होती, त्यामुळे साडी आणि त्याच्याबरोबर एक ट्विस्ट म्हणून ड्रेपिंग वेगळं. सो इट वॉज द सिम्पल थॉट, असं काही वेगळं अजून काही नव्हतं. आणि मग ज्वेलरी किंवा त्याच्यावर काही एलिमेंट तू ऍड केलेलास का? ज्वेलरी मी एक चोकर घातला होता आणि मोठे कानातले घातले होते, दॅट्स इट. एका हातात वॉच घातलं होतं, अगेन इंडो वेस्टर्न, मग खूप ट्रेडिशनल किंवा एथनिक मध्ये नाही गेले. द नॉर्मल वॉच घातलं होतं आणि एका हातात एक सिम्पल कडं होतं, दॅट्स इट. आणि मग तुला आता स्टार प्रवाह पुरस्कार, परिवार पुरस्कार याच्याबद्दल काही सांगायचं आहे का किंवा काय वाटतंय तुला, काय होईल? एकतर मी नवीन सदस्य आहे आपल्या सुभेदार किंवा ठरलं तर मग फॅमिलीमध्ये सुद्धा. सो मला खूप एक्साइटमेंट आहे खरं सांगायचं तर. आणि तसंही आपण नंबर 1 आहोत ग, त्यामुळे मला नाही काही डाऊट आहे की आपण नाही जिंकणार किंवा असं काही. सो आम्ही बेस्ट, सगळे प्राइजेस आपल्यालाच मिळतील. मिळालं तर उत्तम 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 उत्तम. पण सिरियल आपली नंबर 1 आहे ग, अजून काय, संपलं तिथे संपतं सगळं. आता आपण दुसऱ्या लुक कडे जाऊया. पण थँक्यू आम्हाला थँक्यू दिल्याबद्दल. आपण मॅचिंग आहोत आज. हो, आज मॅचिंग. पण हे माझं इथलं नाहीये, घरचं पर्सनल आहे. घरचं. ठीक आहे, ओके, बाय बाय. बाय. सो प्रतीक आपल्याला कार मध्ये भेटलाच होता, येस, पण आपल्याला त्याचा प्रॉपर लुक बघायला मिळाला नव्हता. त्याचा फोटो मी टाकणार आहे, तर आम्हाला तुझ्या लुक बद्दल सांगशील का? तर पर्पल थीम होती हे तुम्हाला माहितीच आहे. तर माझी फ्रेंड आहे धनश्री हरणे, माझी खूप जुनी फ्रेंड आहे, ती डिझायनर आहे. सो तिने माझ्यासाठी हा ड्रेस स्पेशली डिझाईन केला होता. बर. आणि तिने प्रॉपर मला असे काही स्केचेस आणि असं पाठवलं होतं की हे आपण करू शकतो का. आणि हो आणि म्हणजे तिला असं खूप विश्वास होता माझ्यावर की मी हे छान कॅरी करू शकेन. सो तिने असे काही प्रतीक म्हणजे फिट असल्यामुळे. येस, तुम्ही ड्रेसमध्येच बघा, तुम्हाला जास्त म्हणजे तुम्हाला तो आवडेल. सो तिने तो एका DK क्रिएशन म्हणून त्यांच्याकडून तो प्रॉपर स्टिच करून घेतला होता. म्हणजे डिझाईन तिचंच होतं आणि तो छान असा वेल्वेटचं असं वर्क असलेला एक ड्रेप तिने तो असा क्रॉसमध्ये आणला होता आणि खाली इंडो वेस्टर्न असल्यामुळे धोतर दिलं होतं पर्पल रंगाचं आणि त्याला अशी एक छान अशी काय म्हणतात त्याला, जरीची अशी एक काठ होती त्याला. आणि खाली हो, आणि खाली छान अशी मोजडी दिली होती. सो प्रॉपर इंडो वेस्टर्न तिने छान डिझाईन केला होता धनश्री हरणेने, तिला क्रेडिट द्यायला पाहिजे. मला खूप आवडला तिचा तो कॉस्ट्युम आणि मी तिच्यासोबत पहिल्यांदा काम केलं. जरी ती माझी मैत्रीण असली तरी मी तिच्यासोबत पहिल्यांदा काम करत होतो. ओके ओके. आणि मग मला एक सांग, आता परिवार, आता आपल्याला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार याबद्दल तुला काही सांगायचंय? काय सांगायचंय, मिळणारच आहे आम्हाला तो पुरस्कार. म्हणजे अजून मिळेल की नाही हे तुम्हाला कळेलच, पण मला खात्री आहे, आम्हा सगळ्यांना खात्री आहे की मिळणार आणि जास्तीत जास्त अवॉर्ड्स मिळणार. कारण या सगळ्यांनी वोट्स केलेच आहेत आपल्यासाठी, त्यामुळे आपल्याला काही टेन्शनच नाही. सिरियल आवडते आणि खूप लोक माझ्याही पेजवर खूप, म्हणजे आता माझा ह्या युट्यूब ब्लॉग टाकते मी, त्याच्यावर सगळ्यावर नाही आम्ही तुमच्यामुळेच खूप कॉन्फिडंट आहोत. आणि अजून काही सांगायचे प्रेक्षकांना? अजून तुम्ही जितकं प्रेम करता आमच्यावर तितकंच प्रेम करत राहा. ते प्रेम आता तुम्हाला कुठल्या किती तारखेला, 19 मार्चला ना, 17 मार्चला ते दिसेलच. तो कार्यक्रम पण तुम्ही बघा 7 वाजता. आणि आमचे कॉस्ट्युम्स पण तुम्हाला कसे वाटले आम्हाला रेट करा कमेंट्समध्ये की तुम्हाला सगळ्यात जास्त कॉस्ट्युम्स कोणाचे आवडले. हे नक्की कमेंट्समध्ये तुम्ही करू शकता की ठरलं तर मग मधले कुठले कुठले आर्टिस्ट आणि त्यांचे कॉस्ट्युम्स रेटिंग करा की 1 to 10 कुठले कुठले आवडले तुम्हाला. ओके, डन. बढिया. येस, थँक्यू. तर आता आपण अमितला विचारूया, काय लुक होता तुझा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार मध्ये, आणि तो कोणी, ऐक ना, ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा माझ्या प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट. आवडलंय याला पण, तर स्पायकी लुक दिला माईकला पण असं. बरं, त्याचा लुक कसा होता, म्हणजे कोणी डिझाईन केलेला, काय होतं त्याच्याबद्दल सांग ना. कंपनीने डिझाईन केलं ना याचं लुक, तर मी डिझाईन केलं याचं लुक. हे बघ छान स्पायकी. हां सॉरी परत नाही, अस्मिता मलाच मारेल इथे. माझं लुक माझ्या बायकोने डिझाईन केलं होतं. इंडो वेस्टर्न होतं, आमची थीम होती. सो आणि कलर होता पर्पल.
सो त्या पर्पल आणि इंडो वेस्टर्न थीमला लक्षात ठेवून माझ्या बायकोने सिलेक्ट केलं होतं एक ड्रेस. सो मी हे सांगेन की माझा प्रत्येक इव्हेंटमध्ये मी जे काही कॉस्ट्युम्स असतात माझे, कधी कधी माझी बायको करते, कधी कधी मी आमच्या शोची जी आहे डिझायनर वैशाली तिला सांगतो. दिवाळी इव्हेंटमध्ये तिने केलं होतं डिझाईन, तो कुर्ता आणि दुपट्टा दिला होता, तो ती आयडिया तिची होती. आता शेरवानी माझ्या बायकोने केली होती डिझाईन, ती मला खरंच खूप आवडली होती. आणि तिचा ड्रेस, तिचा पण ड्रेस, ती पण आली होती इव्हेंटला, तर तिचा ड्रेस तिनेच डिझाईन केलं होतं. अच्छा, तिने. फक्त मी सांगितलं की छान दिसतंय की नाही ते. बर, आता मला सांग, स्टार प्रवाह परिवार पुरस्कार अवॉर्ड्स मध्ये आपल्याला काय काय मिळेल आणि काय काय वाटतंय तुला, काय पॉसिबिलिटी आहे? स्टार परिवार पुरस्कारमध्ये सगळे आपल्यालाच मिळायला हवं ॲक्च्युली. तर काय म्हणतात तुम्ही, हो की नाही? बेस्ट पती पत्नी, आई बाबा आजी भावंड आणि बेस्ट शो फॅमिली. दुसरं कोण आहे कॉम्पिटिशन मध्ये? एक्झॅक्टली. असं अजिबात नाही आहे, बरेच आहेत शोज आणि सगळेच खूप छान काम करतात. मस्तीमध्ये आम्ही म्हणतो असंच नाही, पण सगळेच खूप छान काम करतात, उत्तम काम करतात. आणि मी नेहमी एकच गोष्ट म्हणत आलो, तेही आत्ताही मी हेच म्हणेन की अवॉर्ड कोणालाही मिळू दे, येणार आहे स्टार परिवारमध्येच. सो जो काही आहे, जो जिंकेल तो परिवारचाच भाग आहे, आपलाच भाग आहे. सो स्टार परिवार इज द विनिंग थिंग. ओके, चालेल. थँक्यू. दिशा, तुझं कोणी डिझाईन केलेला कॉस्ट्युम आणि काय थीम, म्हणजे तू काय निवडलं होतं डिझाईन? ॲक्च्युली तुला माहिती आहे, मागे ढिंच्याक दिवाळीला तू येणार नव्हतीस, पण तू आयत्या वेळेस केलं. तसं यावेळेला मी नव्हते येणार, पण मी आयत्या वेळेस केलं. आणि कमाल होता, मला सगळ्यात जास्त हिचा ड्रेस आवडला, जेन्युइनली. म्हणजे मला तुझा ड्रेस सगळ्यात जास्त आवडला होता. थँक्यू मोनिका. आणि त्याचं सिक्रेट असं आहे की तो डिझाईन माझ्या नवऱ्याने केला होता. अच्छा, म्हणून तो स्पेशल छान दिसत होता. म्हणजे कॅरी करायला खूप लाईट असा तो मला फ्लेअरी एक स्कर्ट मिळाला आणि वर क्रॉप टॉप आणि आपली इंडो वेस्टर्न थीम असल्यामुळे त्यानेच तो मला निवडून दिला. तो म्हणाला तू ह्याच्यात छान दिसशील. तर मी सेल्फ आउट जो आपण नेहमी घेतो स्वतःवर त्यात होते. मी म्हटलं कसं काय, तो एकदा बघ ना, ट्राय तर करून बघ. आणि मी खरंच ट्राय केला आणि इतकं तो कम्फर्टेबल होता आणि इट्स वर्कआउट व्हेरी गुड. तर मी थँक्यू म्हणून सुहासने ते माझ्यासाठी सिलेक्ट केलं. आणि तुला काय वाटतं आता, प्रवाह परिवार स्टार प्रवाह परिवार पुरस्कार कोणाला मिळेल, काय वाटतंय? निर्विवाद ठरलं तर मग निर्विवाद ऑफकोर्स. म्हणजे ऑफकोर्स तेच आहे, पण काही सांगायचं की तुला प्रेक्षकांना? मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की मला माहिती आहे तुमचं उदंड प्रेम आमच्यावर आहे आणि ते आम्हाला मिळणारच आहे. काही दिवसात आम्ही रिसिव्हच करणार आहोत, आम्हाला माहिती आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचं की प्रेम असणे, पण ते नितांत तसं कंटिन्यू ठेवा. आम्ही पण तोच प्रयत्न करतोय की आम्ही तुम्हाला खूप मजा अजून देऊ, आम्ही तुम्हाला खूप खिळवून ठेवू. अजूनही आम्ही त्या प्रयत्नात असतो सतत. आणि प्रत्येक आर्टिस्ट त्या विचारानेच काम करतो आणि आमच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे तुम्हाला आता थोडंसं स्लो वाटतंय किंवा खूप कॉमेंट्स येत आहेत मला की सध्या जरा स्लो झालाय, पण मग विश्वास ठेवा आमच्यावर की त्याला एक पेस येणार आहे, अजून स्टोरी पुढे जाणार आहे. म्हणजे चिता काय धडकन नाही धावत ना, त्याला एक हळू आणि ती गंमत तुम्हाला येणार. त्यामुळे तुम्ही ठरलं तर मग त्याच्यावर तुमचं नितांत प्रेम आहे ते कंटिन्यू ठेवा असं मी म्हणेन. थँक्यू. आता जी तुम्हाला नाही आवडत अशी जोडी खूप लोकांनी कमेंट केल्या, त्या प्रियाला सांगा, प्रिया बरोबर नका राहू किंवा ती तुम्हाला इन्फ्लुएन्स करते असं वगैरे खूप कमेंट्स येतात. तर हे रिअल लाईफमध्ये नसतं. रिअल लाईफमध्ये आम्ही खूप चांगल्या मुली आहोत, गुणी मुली आहोत. तर प्रिया, तू काय घातलं होतंस आणि त्याच्या मागे थीम काय होती आणि कोण डिझायनर होतं, आम्हाला सांग ना थोडं. डिझायनर ॲज सच मीच होते, म्हणजे मीच सिलेक्ट केलं होतं माझं आउटफिट. आणि मी एका शॉपिंग पेजसोबत कोलॅब केलं होतं त्या आउटफिटसाठी. आणि आउटफिट होता जसं तू बघितलं, तू फोटो देशील तो मी टाकणारच आहे. सो तो एक ब्लाऊज आणि मोठा स्कर्ट होता, ब्रोकेटचा स्कर्ट आणि जॉर्जेटचा ब्लाऊज. आणि त्या ब्लाऊजला इथून असा एक पल्लू होता, म्हणजे जो असा पदरासारखा. सो बेसिकली स्टार प्रवाहाने आम्हाला थीम दिली होती की पर्पल हा आमचा कलर आहे आणि आमचा ड्रेस कोड हा इंडो वेस्टर्न कम ट्रेडिशन विथ अ ट्विस्ट वगैरे असं होतं. सो त्याला साजेसं मला तो असं वाटलं की ते वेस्टर्न आणि त्याला एक पदर असल्या कारणानं तो इंडो वेस्टर्न फील होता त्याला. ओके. आणि मग तुझा लुक मेकअप आणि ॲक्सेसरीज असं काही तू काही वेगळं केलेलं? मला ना
म्हणजे स्टायलिंगमध्ये स्वरदा ठिगळे माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तुम्ही ओळखत असाल तिला. सो असं काहीही असलं की मी तिला पहिला फोन करते, स्वरदा असं असं झालं, मी आता काय करू. सो तिने तो जो मी ड्रेस सिलेक्ट केला होता त्याच्यावर तिने मला सांगितलं की मस्त मोठे कानातले घाल, गळ्यात काही घालू नकोस, आणि हातात असे वेल्वेटचे आता जे येतात बँगल्स येतात, सो ते बँगल्स घाल. कमाल होते, खूप जास्त मी तिला सांगितलं, खूप कमाल. सो त्या बाबतीत तिने हेल्प केली होती आणि मी आणि आई ते सगळं शॉपिंग करायला गेलो होतो. अच्छा, ओके. बरं, आता मला एक आणखीन सांग की तुला काय वाटतं, स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये आपलं कुठे आपण स्टँड होऊ आणि काय होईल, आपल्याला प्राईज मिळेल का किंवा काहीही, काय प्रेक्षकांना सांगशील? असं थोडं अवघड आहे सांगणं, पण मला छान वाटतंय की गेले 1 वर्ष म्हणजे गेल्या अवॉर्ड्स ते ह्या अवॉर्ड्समध्ये आपण नंबर 1 वरती आहोत. आधीमध्ये थोडंसं खालीवर होत होतं, पण 1 वर्ष आपण लोकांच्या पसंतीस उतरतोय, तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि जर लोकांची ही पावती मिळत असेल तर मला असं वाटतं की अवॉर्ड्सही मिळतीलच आपल्याला आपल्यासाठी जे योग्य असेल ते मिळतील. करेक्ट. थँक्यू. तर मम्मा आहे माझ्याबरोबर. तर मम्मा, तू म्हणजे प्राजक्ता ताई, तू काय घातलं होतंस आणि ते कोणी डिझाईन केलेलं त्याच्याबद्दल आम्हाला सांग. हे बघ, आपल्याला कलर दिला होता, पर्पल दिला होता हां, आणि इंडो वेस्टर्न खरं तर थीम होती, पण मी काय नाही, मी प्रॉपर माझी एक पर्पल कलरची साडी विकत घेतली होती आणि मी नॉर्मली साडी नेसली होती. आणि मला ना बेसिकली ते आर्टिफिशियल ज्वेलरी फार आवडत नाही, सो मी माझं सगळं खरं घालून आले होते आणि मी मम्मासारखी सिम्पल लुकमध्ये आली होती. पण मम्मा खूपच भारी दिसत होती, कारण की तो कलर फारच छान दिसत होता. आपला पर्पल कलर मस्त, पर्पल कलर खूपच छान दिसत होता. बरं, मला एक सांग, स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आहेत, तर मग त्याच्याबद्दल तुला काय सांगायचं, ते अवॉर्ड्स कोणाला मिळतील किंवा ओव्हरऑलच प्रेक्षकांना काही सांगायचं आहे? आता अवॉर्ड्स कोणाला मिळतील हे काही माहिती नाही आहे, पण जे आपण बघतोय वर्षभर, आपली मालिका चालू झाल्यापासून आपण नंबर 1ला आहोत, म्हणजे प्रेक्षक आपल्याला तसे पसंत करत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बेस्ट मालिका म्हणून तर आपल्याला नक्कीच मिळायला हरकत नाही आहे प्रेक्षक, म्हणजे तुमच्या आवडीनुसार. बाकीचे जे काय मिळतील ते अवॉर्ड्स ते आपलेच आहेत, तर आपला परिवारच आहे, सो आम्ही त्याच्यामध्ये खुश आहोत जे आम्हाला मिळतील त्याच्यामध्ये. पण तुमच्या प्रेमामुळे ती बेस्ट मालिका ही आम्हालाच मिळेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. आणि असंच तुम्ही हे प्रेम आमच्यावरती सतत ठेवा आणि आम्हाला बरीच वर्ष बेस्ट मालिका म्हणून हे अवॉर्ड मिळतच राहो. खरं. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग? सगळे छान दिसत होते ना? प्रतीकनी जसं सगळ्यांना सांगितलंय तसं प्लीज तुम्हाला जर आमचे कॉस्ट्युम्स आवडले असतील तर त्याप्रमाणे आम्हाला रेट करा. मी सगळ्यांपर्यंत तो मेसेज नक्की पोहोचवेन. मी जुईचं या ब्लॉगमध्ये नाही घेऊ शकले इंटरव्ह्यू, कारण की तिचं दुसरीकडे शूट चालू होतं, आमच्या फॅमिलीमध्ये नव्हतं चालू, म्हणजे अन्नपूर्णा हाऊसमध्ये तिचं शूट नव्हतं लागलं, त्यामुळे मी तिच्या रिॲक्शन्स नाही घेऊ शकले. पण बाकीचे कलाकार जे अवेलेबल होते त्यांच्याबरोबर मी हा ब्लॉग केला. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.